जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथं व्हिजिट केली। आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे, एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही। आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे। नळाला तोट्या नाही, तिथं पाणी नाही, खालच्या फ्लोअरपासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत। सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोणवाड्यात आणून टाकलेलं आहे। अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची। दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्यावर, करोडो रुपयाचा निधी देतं आहे, तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील। ज्यांना पंखा तर सोडून द्या, परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही। कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे, लहान बाळाला जसा असता तसा। आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात। हे खरं तर या दुर्दैव आहे। या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आला आहे, निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं। या ठिकाणी जे अधिकारी आता ॲब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल, तातडीनं कारवाई केली जाईल। आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल। एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक ॲब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी। म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे, त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा, यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच्या दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे। आणि 28 तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठकसुद्धा मी तिथे आयोजित करतोय। एवढा मोठा निधी दिला जातो, आपण पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही, मग त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार, आर्थिक गैरप्रकार झाला असं वाटतंय का तुम्हाला? गैरप्रकार तर असणार, 100% असणार आहेत। ही टाकी पाहिली, याच्यात पाणी भरायचं आहे फक्त, परंतु भरलं जात नाही। त्याच्यावर पहा ते काय टाकलं ते चित्र इतकं विचित्र आहे। म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही। त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय, मेले काय, म्हणजे मला वाटतं त्या किचनमध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इथलचे लोक सांगतात की तुम्ही आळ्या त्या जेवणात टाकतात। म्हणजे अशी अवस्था असावी। तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले आहेत? म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे। या नंतर तुम्हाला तर दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार। तातडीने काय उपाययोजना कराव्या? काय फरक नाही पडत। ती कोणती तरी मॅडम आहे म्हणतात की ती 12 वाजता 1 वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते, नाही आली तरी तिचं कोणी काय बोलू शकत नाही। एक मॅडम आहे ती 2 दिवसापासून आजारी आहे। आता ती आजारी 2 दिवसापासून अधिकारी सांगतात म्हणून 2 दिवसापासून आहे, ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा थोडं पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसावी। 100% लागेल, एकालाही माफ केलं जाणार नाही। विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळताय, त्यांच्या आरोग्याशी खेळतायत, काय तुम्ही भविष्य घडवणार आहे या विद्यार्थ्यांचं? कशाला बांधले ते 1000 बेडचे हॉस्पिटल, हे वसतिगृह? म्हणून यांचा सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे। यासाठी कुणाशी भांडावं लागलं, कुणालाही कोणतीही कारवाई करावी लागली, मी त्याला मागं पुढे पाहणार नाही। याची दुरुस्त का झाली याबाबत चौकशी वगैरे लावणार? चौकशी तर करेल, परंतु जे निष्काळजीपणे हे सगळं ज्यांनी आता सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याला पहिला प्रश्न तो आहे। आज मी कुठेतरी वाचलं याला 2.5 कोटीची काहीतरी तरतूद करून ठेवलेली। तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाट पाहत बसले होते हे लोक? म्हणजे यांना काहीच काळजी नाही आहे। या भिंती पहा, इतकी मोठी बिल्डिंग आहे, कुठे दिसते त्यांना? काहीच नाही आहे। म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे, खात्याचा मंत्री म्हणून मला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल, तुम्हाला आईवडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी, त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली
तर त्यांच्या आईवडिलांना सुद्धा वाईट वाटत असेल, ते तो सुद्धा म्हणतील की शिकू नका पण कमीत कमी घरी तरी चाला, ही असा अवस्था नसावी. नमस्कार मॅम, सोलारचा थोडा प्रॉब्लेम झाला. तुम्ही कधी येत असता इकडे? मी 10:30-11 पर्यंत येते सर इथे संध्याकाळपर्यंत. का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही. कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होत आहेत. दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर आहे, ते कसले आहेत? ते ह्या दुरुस्तीचे आहेत सर. मग ते कुठे आहेत? अजून प्रशासकीय मान्यता. जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला. ती अशी यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गय केलं जाणार नाही, यांच्यावरही कारवाई केली जाईल. आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्ताला सुद्धा काल आंदोलन केलं आम्ही, बरं का, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन झालं. पण त्यांनी ऐका, मी भोगले साहेबाला वारंवार भेटत असतो. स्वाधान शिष्यवृत्तीवरती मी काम करतो. प्राध्यापक सुनील मगे संघटनेखाली मी काम करतो मराठवाड्यावर. तर अशी अवस्था आहे साहेब, 2.5 कोटीचं आपलं टेंडर यांना मंजूर आहे. आम्हाला 1 महिन्यापूर्वीच आम्ही निवडून दिलं होतं समाज कल्याणला, परंतु यांनी काहीच काम नाही केलं इथं. आज आम्ही मग त्यामुळं काल आंदोलन केलं आम्ही. त्या माध्यमातून आपल्यापर्यंत आंदोलन पोहोचलं आणि तुम्ही विजिट दिली. याबद्दल आमचं सर्वांचं विजय तुमचे आम्ही धन्यवाद देतो. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा अजून यावरती निविदा काढलेली नाही, आज आमचा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे. आयुक्ताला, समाज कल्याण आयुक्त 26 तारखेला इथे येतील, सगळे विजिट करतील. निधीची कुठेही कमी पडणार नाही, तातडीने निधी दिला जाईल. परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही खरं नाही, हे माझं ठामपणे मत झालं आहे. एक सक्षम अधिकाऱ्याची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केली जाईल. डस्टबिन आज ठेवले. या ठिकाणी काय काय आहे ना, याचं खऱ्या अर्थानं यांचं ऑडिट केलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना. आता हे डस्टबिनला आज कवर आले, हे कुठून आणले, कोणी आणले, कसे आणले? मी सकाळी 9:30ला फोन केला आहे आणि 10:15ला इथं डस्टबिनचा कवर येतोय. दूध आज येतंय. तर झाडूवाला 2 झाडूवाले आज दिसत आहेत. मॅडमला नंतर कळतंय बुका पहिला येतोय, मला बुके स्वागतासाठी. पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा आहे. हे हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो गोंधळ आहे ना, यांचं काही जाणणार नाही. या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे. कमीत कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे. म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय. तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हकालपट्टी करण्यात येईल. चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.